रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी। आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो कसं झाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचंय। कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय। आणि आपण जो मटेरियलमध्ये बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे स्लाइड करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचे, थोडं स्क्रोल करायचे। इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करू। इथून तुम्हाला ना जिथून आपल्या बीट चेंज होत आहे तिथून हा जो फोटो आहे व्हिडिओ आहे तो इथून स्प्लिट करायचा आहे। तर सिंपली इथून बीट चेंज होते इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। याच्या पुढची बीट इथे चेंज होत आहे ते इथून स्प्लिट करूया। पुन्हा याच्या पुढची बीट इथे चेंज होत आहे इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर यामध्ये हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा इथे फोटो आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा। अशा प्रकारे सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला करायची, तिथे याच्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून फोटो ॲड करायचा आहे। अशा प्रकारे जे पण पुढच्या बीट आहेत त्यांना सर्वांना इथून फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड केल्यानंतर सिंपली पहिल्यांदा उठायचं, इथून बॅक करायचं, ओरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि हे जे आपण PNG दिलं इथून तुम्हाला ॲड करायचं, ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। तर मी काय करतो इथून आता ना जे फोटो राहिलेत बीट नावसर इथून ॲड करायचे ते इथून ॲड करून घेतो। इथे तुम्ही बघू शकाल सर्व फोटो आपण बीट नावसर इथून ॲड करून दिले। त्याच्यानंतर सिंपली हा जो आपला पहिला फोटो आहे त्याच्या त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला खाली त्यावरती क्लिक करायचं। येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं, यामध्ये तुम्हाला ना स्नॅपशॉट्स हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल, सिंपली पहिला असेल तो इथून सिलेक्ट करायचा पहिल्या फोटोला, त्याच्या पुढच्या फोटो बसायचं, कॅम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॅम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये आपल्याला ना इथे स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा, त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे येल्यानंतर इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, त्यानंतर कॅम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इफेक्ट इथून मिळाला, सिंपली तो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो प्लॅनोमा 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा, ते पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला वेव्ह अँड स्लाइडचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिंपली पहिल्यांदा उठायचे, आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा त्या व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा इफेक्ट इथून मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला फोटो आहे 5 सेकंदाच्या मागचा तिथे यायचं जिथं आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला मिनी रेनबो हा जो वेट आहे मिळून जाईल, सिंपली तो सिलेक्ट करायचा आहे। आणि आपल्याला 5 सेकंदाचे तिथले जे 4 फोटो ना तिथल्या 4 फोटोला इथून ठेवायचे। हा जो इफेक्टची लेंथ आहे ती ठेवल्यानंतर सिंपली हे जे आपले 7 सेकंदाचे तिथलं फोटो आहे त्याचे जे आपण स्प्लिट केला तिथे येत्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे 3 नंबरला मिळून जाईल, सिंपली तो सिलेक्ट करायचा आहे। आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाचे तिथल्या फोटोला आणि 8 सेकंदाचे तिथल्या फोटोला, म्हणजे 7 आणि 8चे तिथले जे 3 फोटो आहेत त्यांना ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
आणि हे जे आपण ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट दिलाय फोटोला, तो कसा जायचा, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, थोडं इथे स्क्रोल करायचं, ॲडजस्ट ऑप्शन मिळून जायचं, त्यावरती क्लिक करायचं आहे, सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आणि मायनस सॅच्युरेशन करून द्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 10 सेकंदाची तिथला फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते यायचं आहे. येतल्यानंतर पुन्हा व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर येतं तुम्हाला स्पार्कच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोस्टल स्पार्कचा इफेक्ट मिळून जायचं, सिम्पलीतून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल 10 सेकंदाचे तिथला फोटो आणि 11 सेकंदाचे तिथला फोटो, म्हणजेच हे जे 3 फोटो आहेत ना 10 आणि 11 सेकंदाचे तिथले, त्या तिन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे ते यायचा, जिथं आपण स्प्लिट केला ते येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर येतं तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे मिळून जायचं, सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12 सेकंदाच्या मागच्या फोटोपासून जो आपला 13 सेकंदाच्या मागचा फोटो आहे त्याला ठेवायचे, हे जी लेंथ आहे ती. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला ते यायचं आहे. येतल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर तुम्हाला आहे ना ग्लोईस लाईनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे मिळून जायचं, सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि यातून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.